हाय सगळ्यांना नमस्कार. खूप कंटाळा आला आहे, तरीही म्हटलं चला एक रोमॅन्टिक एपिसोड बनवूनच टाकावा. आणि एपिसोड आला नव्हता काल, कारण काल माझा बर्थडे होता, 11 जुलै, जागतिक लोकसंख्या दिन. आणि त्याच दिवशी लोकसंख्येत माझी भर पडली. असो, तर एक रोमॅन्टिक एपिसोड तुमच्यासाठी घेऊन आले. आणि यातली चित्र जरा चुकलेली आहेत, गडबडीत थकव्यामुळे झाले, तर समजून घ्या. मग आता फायनली आर्यन बाबूंची इच्छा पूर्ण होणार होती. आणि ज्या गोष्टीची तो इतके दिवस वाट बघत होता, ती गोष्ट फायनली त्याला मिळणार होती. फार म्हणजे फार उतावळा झाला होता आर्यन. आणि असाच उतावळा लग्नाला पण झाला होता. आणि होणारच ना उतावळा, जे लग्नाच्या आधी काहीच करत नाहीत आणि लग्नानंतरच एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असतात, ते लग्नासाठी उतावळेच होतात. आणि मग आता स्वीटीला त्यानं खांद्यावर किस केला आणि स्वीटी लाजून बेडवर येऊन पडली. आणि उशीमध्ये तोंड खुपसून ती खूप लाजायला लागली. आता आर्यनच्या बोटाचा स्पर्श तिच्या अंगावर शहारा आणत होता. आणि ही स्पेशल मोमेंट तिला आणखीन स्पेशल वाटायची. आणि आता आर्यनने सुद्धा त्याच्या अंगावरचे कपडे काढून टाकले आणि तिच्या शेजारी येऊन बसला. आणि त्यांना तिच्या अंगावरचा तो गाऊन थोडासा खाली सरकवला आणि तिची गोरी गोरी पाठ त्याला खुणवायला लागली. मग त्यानं तिच्या पाठीवर त्याचा हात ठेवला. तशी स्वीटी आणखीन शहारली आणि डोळे झाकून वरच्या दातानं खालचा ओठ घट्ट पकडून ती ओठात गालात मंद हसत होती. आणि जणू काही हजारो मधाच्या पोळ्यांमधला मध तिच्या ओठांवर आला आहे इतकी ती सुंदर हसत होती. मग आर्यनने खट्याळपणा करत 2 बोटं तिच्या या खांद्यावरून त्या खांद्यापर्यंत चालवायला सुरुवात केली. आणि मग मध्येच स्वीटीचे केस आडवे आले. आणि तिचे काळे भोर केस म्हणजे जणू काही आकाशामध्ये काळे ढग दाटून यावेत असं वाटत होतं. आणि आता हेच काळे ढग आर्यनवर बरसून प्रेमाचा वर्षाव करणार होते काही वेळातच. आणि आता त्याचीच सुरुवात हळूहळू होत होती. आणि जसजशी ही रात्र पुढे पुढे सरकेल तसतसं आर्यन आणि स्वीटीचा रोमॅन्ससुद्धा बहरणार होता. आणि खूप दिवसांनी ते पुन्हा एकदा एकमेकांचे होणार होते आणि एकमेकांवरचा हक्क, स्वतःचा हक्क सिद्ध करणार होते. मग आर्यनची 2 बोटं जेव्हा तिच्या या खांद्यावरून तिकडे चालत निघाली, तशी स्वीटी मछलीसारखी नाजूक हालचाल करायची अंगाची. आणि असं वाटायचं की कोणीतरी सतारीच्या तारा मंद मंद छेडतोय त्याच्या बोटांनी. आणि जसजशी त्याची बोटं चालतील तसतसे तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन कमालीचे मादक होत चालले होते. आणि मग त्यानं तिचे ते सगळे काळे रेशमी केस बाजूला केले आणि पुन्हा आर्यनची बोटं दुसऱ्या खांद्याकडे चालत चालत निघाली. आणि पुन्हा स्वीटीची अस्वस्थ वाटणारी चुळबुळ सुरू झाली. आणि ती आणखीन तिच्या हातांनी उशी आणि बेडशीट घट्ट पकडायची. मग आर्यन तिचं बोटं तिच्या खांद्यावरून कोपरापर्यंत अगदी बोटांपर्यंत चालवत नेली आणि तिचा हातात हात घेऊन त्या हातावर हळूच किस केला. तसं त्याच्या ओठांच्या थंडगार स्पर्शानं स्वीटीच्या शरीरात आगीचा भडका उठायला सुरुवात झाली. आणि स्वीटी मोठ्या मोठ्यानं श्वास घ्यायला लागली आणि तिच्या छातीची धडधड खूप खूप वाढली. आणि आर्यनचे ओठ आता तिच्या हातापासून चुंबन करत करत पुन्हा खांद्याकडे परतीचा प्रवास करत निघाले. आणि स्वीटीला ते सगळं खूप खूप असह्य झालं. आणि स्वीटी तिथून लाजून हसून पळून जाणार इतक्यात त्यानं तिचा हात पकडला. आणि स्वीटी तशीच त्याच्याकडे पाठ करून धपापणारा ऊर घेऊन जागेवर थांबली. आणि ओठातलं हसू होतं तसंच होतं, त्याच्यात मात्र काहीही कमी होत नव्हती. आणि आर्यनला तिच्या सगळ्या एक्सप्रेशन आता काय असतील आणि तिच्या मनातल्या भावना काय असतील हे सगळं कळत होतं. दोघेही एकमेकांना अगदी लहानपणापासून ओळखत होते. तो तिचा रेनबो होता आणि ती त्याची मिस सुभेदार होती, नटखट छोटीशी बिनशेपटाची वाघीण होती. आर्यन आता बेडवर बसला होता तसाच होता आणि त्यानं हळूहळू तिच्या हाताला खेचून मागे ओढायला सुरुवात केली. आणि ती सुद्धा उलट्या पावली एक पाऊल उलटं टाकत अगदी त्याच्या जवळ आली. आणि मग त्यानं तिचा हात सोडला आणि दोन्ही हाताने तिची कंबर पकडली आणि हळूच दाबली. तसं स्वीटीच्या काळजात एक गोड कळ उठली आणि शरीरात प्रणयाच्या लहरी उसळायला लागल्या. आणि आता आर्यनने तिची कंबर पकडून तशीच तिला त्याच्या मांडीवर बसवली आणि तिथेच तिचा पूर्ण गाऊन खाली घेतला आणि पुढे स्वीटीने डोळे झाकून घेतले. आणि आर्यनने पुन्हा तिच्या पाठीवर
तिच्या खांद्यावर त्याचे ओठ टेकवले आणि डोळे झाकून मदहोश होऊन तिच्यावर चुंबनांची बरसात करायला लागला. आणि त्याच्या ओठांच्या स्पर्शानं आणि चुंबनांच्या वर्षावानं स्वीटी ही खूप खूप मदहोश व्हायला लागली. आणि त्यानं हळूच तिच्या खांद्यावर लव बाईट केला. तशी ती आणखीन उतावळी झाली आणि तिनं पाठीमागे त्याच्याकडे फार मादक नजरेनं बघितलं. आणि आर्यनची नजर तर कमालीची मादक झाली होती. आणि तिच्याविषयीचं सगळं सगळं प्रेम, त्याच्या इच्छा, त्याच्या अपेक्षा, आणि आता त्याला तिच्याकडून काय हवं आहे हे सगळं सगळं त्याच्या डोळ्यात उतरलं होतं. आणि आता दोघांचेही चेहरे स्पष्ट सांगत होते की त्या दोघांना पुढे काय हवं. आणि काही क्षणच दोघांनीही एकमेकांच्या डोळ्यात बघितलं. आणि आर्यनने पुन्हा वरच्या दातांनी खालचा ओठ चावला आणि खट्याळपणे तिला हरुवाळ डोळा मारला. अँड हाय स्वीटी मॅडम, अब पोहोच गई 7वें आसमान पर. आणि तिनं लाजून त्याला मिठी मारली. आणि तो तसाच पाठीमागे तिला मिठी मारून बेडवर पडला आणि तिला घट्ट मिठीत आवळली. आणि आत्ताही तिच्या शरीरातून कुठून कुठून प्रणय लहरी वाहत होत्या हे तीच सांगू शकत नव्हती. आणि खूप अस्वस्थता वाटायची. त्याच्या मिठीत असूनही एक वेगळ्याच प्रकारचा सुकून तिला वाटायचा. पण काहीतरी अपूर्ण आहे, काहीतरी राहिलंय जे मिळवायचे, असं काहीतरी आहे जे तिला मिळालंच नाही आणि ती अपूर्ण आहे असं वाटत होतं. आणि तिचं प्रेम जवळ असूनही असं तिला तहानल्यासारखं झालं होतं. मग तिनं सगळे केस त्याच्या चेहऱ्यावर अस्ताव्यस्त होऊन आले, तिचे सगळे केस. आणि त्यानं हळूच पुन्हा त्या केसांना वळण दिलं आणि सगळे केस एका बाजूला सावरून घेतले. आणि विना मेकअपची काहीही न करता सुद्धा स्वीटी खूप गोड दिसत होती. डिलिव्हरीनंतर अजूनही ती सुटलेलीच होती आणि गुबगुबीत होती. म्हणावी अशी स्लिम वगैरे काही नव्हती. तिचे गाल गुबगुबीत झाले होते, हात गुबगुबीत झाले होते, पोटावर थोडासा वात्या होता आणि उंच देखणी गोरी पान स्वीटी या रूपात सुद्धा एकदम मार्वलस वाटत होती. आणि मग त्यानं तिचे केस बाजूला केले आणि हळूच तिच्या कानावर एक छोटा किस केला. तशी ती पुन्हा शहारली आणि पुन्हा खट्याळपणे त्याच्या छातीवर दोन्ही हात टेकून दाब दिला आणि पळून जाण्याचा प्रयत्न करायला लागली. तशी त्यानं तिच्या भोवती मिठी मारली आणि म्हणाला, नो जाणे मन, खूप मुश्किलीनं सगळ्यांना कटवून तुझ्यापर्यंत आलोय आणि हे नक्कीच सोपं नाही हे तुलाही माहीत आहे. आणि आता तू नखरे करतेस का? अभी ये नहीं चलेगा. आणि ती फक्त लाजून हसली आणि हळूच म्हणाली, आर्यन. आणि आर्यन म्हणाला, व्हॉट? ती पुन्हा एकदा म्हणाली, आर्यन. आर्यन पुन्हा एकदा तिच्या केसांसोबत खेळत म्हणाला, बोल ना, काय झालं? आता तिला असं म्हणायचं होतं की तू लवकर कर ना, प्रिन्सेस उठेल आणि मग सगळं जागेवरच राहील. पण इतकं बोलायची सुद्धा स्वीटीला लाज वाटत होती. खूपच लाजळू होती स्वीटी. आणि नवऱ्यासमोर जर इतकी लाज वाटत असेल तर मग इतरांसमोर किती लाजणार. आणि ती पुन्हा एकदा हळूच म्हणाली, आर्यन ऐक ना, हे सोड ना. आणि आर्यन म्हणाला, काय तुला सोडू? बेबी, इट्स नॉट पॉसिबल. आणि ती म्हणाली, मला नाही बाबा, हे तू केस वगैरे पकडणं सावरणं सोड. आणि आर्यन मुद्दाम हसून म्हणाला, मग काय करू? मला तर तुझ्या केसांसोबत खेळायला खूप आवडतं आणि मला असंच खूप वेळ तुझ्याशी रोमॅन्टिक गप्पा मारायच्या आहेत. स्वीटी आता खूप उतावळी झाली होती आणि तिला स्वतःमध्ये आर्यनला सामावून घ्यायचा होता. आणि तिनं आता कमरेखाली त्याच्याच अंगावर थोडीशी हालचाल करायला सुरुवात केली. त्याच्या पायावर पाय घासायला लागले आणि त्याला कळत होतं की त्याची जाणीव कशासाठी उतावळी आहे. आणि ती पुन्हा म्हणाली, आर्यन. तसं त्यानं आता पुन्हा तिला बोलू न देता तिचं डोकं पकडून खाली झुकवली आणि तिच्या ओठांमध्ये ओठ घातले आणि डीप किस करायला लागला. तसे तिचे सगळे विचार कुठल्या कुठे पळून गेले आणि ती त्याच्या किसमध्ये हरवून गेली आणि आसपासचं सगळं जग विसरली. आणि उंच उंच आकाशात आर्यन तिला घेऊन गेला. आणि आता तिथं फक्त होता आर्यन आणि स्वीटी. मग दोघेही किस करत होते, अगदी बेभान झाले होते, झपाटल्यासारखे एकमेकांना लपेटत होते. आणि पुन्हा त्यानं तिच्या चेहऱ्यावर ओठ फिरवायला सुरुवात केली. तीही तशीच त्याच्या चेहऱ्यावर ओठ फिरवत होती. मधूनच ओठांचा समाचार घेतला जात होता, घशाला कोरड पडत होती. आणि आता एक साथ सगळंच खूप दोघांसोबत होत होतं. आणि तिनं पुन्हा त्याच्या तोंडातून तोंड का बाजूला घेतलं आणि अस्वस्थ होत म्हणाली, आता बास ना हे. आणि तो तिच्या डोळ्यात बघून म्हणाला, व्हॉट हॅपन ब्युटिफुल, तुला हे नको आहे का? आणि ती हसून म्हणाली, आता थोडं पुढे जाऊया, नाहीतर प्रिन्सेस उठेल. आणि प्रिन्ससुद्धा झोपला आहे, याचा अर्थ तो उठणार नाही असं नाही.
तो उठला, रडायला लागला तर मात्र डिस्टर्ब होईल. आता आर्यननं डोक्यावर हात मारला आणि मला ओ माय गॉड, मी आणि माझी जानेमन यांच्यामधले माझे 2 जानी दुश्मन आता या जगात आहेत हे मी विसरलोच. तो चले कहाँ से शुरू करे, तूच सांग. आणि ती लाजून आणखीन हसली आणि माझी सुरुवात तर झाली आहे आर्यन, आता तू बदमाशी नको ना करू प्लीज, मला पुन्हा एकदा तुझी बनव. आणि आर्यन हसून म्हणाला वाय नॉट, ॲज यू विश बेबी. असं म्हणून त्यानं तिला अंगाखाली घेतली आणि तो तिच्यावर आला. आणि तिच्या अंगावरचे होते नव्हते तेवढे कपडे त्यानं हळूहळू काढून फेकले आणि इतक्या महिन्यातून तिला या रूपात बघितली. आणि क्षणभर डोळे आर्यनने झाकून घेतले आणि म्हणाला हाय जानेमन, तुला अशी बघून माझा जीव जातोय की काय असं वाटायला लागले. तसा तिनं त्याच्या छातीवर एक फटका दिला आणि म्हणाली आर्यन, असलं विचित्र बोलायचं नाही समजलं, मग राहू दे, नको बघू मला. आणि तो म्हणाला चिडतेस कशाला बेबी, अगं तुझ्या खूपसुरतीची तारीफ करतोय. अँड यू नो वॉट, जगात असतील आणखीन खूप मुली, असतील आणखीन खूप सुंदर, पण मला काय करायचं आहे, मी तर फक्त तुझ्या ब्युटीचा आणि तुझ्या जवानीचा, तुझ्या हॉटनेसचा दिवाणा आहे. हे तुझे गाल, हे तुझे रसाळ ओठ, तुझं नाक, तुझे हात, तुझी हाताची बोटं, सगळं खूप खूप स्वीट आहे. असं म्हणून आर्यन आणखीन सेक्सी बोलायला लागला. आणि स्वीटी म्हणाली आर्यन बाबू, रात भर ऐसे ही बातें करते रहिए और आपके सामने से आपकी रोमांस की ट्रेन निकल जाएगी. मग बस शिट्ट्या मारत. आर्यन प्लीज, आई कांट वेट बेबी. आणि आर्यन म्हणाला बेबी सब्र का फल मीठा होता है, थोड़ा सा सब्र करो ना, पहले मुझे तुमको जी भर के देखने तो दो, तुला बघूनच मन भरत नाही. आणि ती तोंड वाकडं करत म्हणाली मग ठीक आहे, नेहमीसारखी तुझी नौटंकी सुरू झाली ना, मग तू मला फक्त बघत बस, करू काहीच नको, आणि तसंही तुला काही येतच नाही. आणि तो गालात छान हसला आणि म्हणाला ए असं नाही बोलायचं हां, तुला माहीत आहे मला काय येतं आणि काय नाही, आणि मला जे येतं ना त्याचाच नतीजा आपले टू ट्विन्स आहेत. कोणाच्यात इतकी हिंमत नाही 2 बेबी करायचं जी हिंमत माझ्यात आहे. आणि सगळे म्हणतात की आर्यनसारखा रोमॅन्टिक गाय कोणीच नाही, आणि तू म्हणतेस का की मला काहीच येत नाही. आणि स्वीटी म्हणाली हो, नाही येत तुला काहीच, आणि जर येतच असेल ना तर तू करतच नाही. आणि आर्यन म्हणाला अच्छा जी, मग आता तुला काहीतरी करून दाखवावंच लागेल. असं म्हणून त्यानं तिच्यामध्ये प्रवेश करण्याची तयारी सुरू केली. तसतसं त्याचा टच होत होता आणि स्वीटीला आता काय करू आणि काय नाही असं झालं. पावसासाठी आसुसलेला चातक पक्षी जसा असतो तशी तिची अवस्था झाली होती. आणि तिने डोळे झाकून घेतले, बेडशीट घट्ट पकडून ठेवलं आणि तिच्या शरीराचा रोम रोम त्यानं तिच्यामध्ये प्रवेश करण्याची वाट बघत होता. आणि शेवटी त्यानं तिच्या चेहऱ्याकडे बघत बघत तिच्यामध्ये प्रवेश केला इझिली अगदी. आणि स्वीटीच्या तोंडातून असा मादक उद्गार बाहेर पडला. आणि इतक्या महिन्यातून हे सगळं करताना, ते सगळं फील करताना पुन्हा हनीमूनवालीच फिलिंग येत होती. आणि आर्यन बाबू तिला रात्रीतून किती वेळा त्रास देणार होते गॉड नोज. मग त्यानं तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायला सुरुवात केली आणि स्वीटी तृप्त होत गेली. दोघांचंही बराच वेळ प्रणय क्रीडा सुरू होती. आणि आज एकमेकांवरचं प्रेम संपत नव्हतं आणि कधीही आटणार नाही असा प्रणयाचा झरा होता दोघांमध्ये. प्रिन्सेसही खूप शहाणी होती, अजिबात डिस्टर्ब नाही केलं तिनं. आणि तिकडे प्रिन्सने काय गोंधळ घातला होता याच्याशी कोणाला देणं घेणं नव्हतं. आणि शेवटी आर्यनने शेवटचा शॉट मारला तसं स्वीटीच्या तोंडातून पुन्हा एकदा मादक उद्गार निघाला. आणि घामानं ओला चिंब झालेला आर्यन तिच्या शेजारी थकून झोपला. आणि स्वीटीने पुन्हा एकदा दाताने ओठ चावून खट्याळपणे त्याला घट्ट मिठी मारली आणि चावटपणे म्हणाली आर्यन वन्स मोर, आय वॉन्ट मोर. आणि आता आर्यन तिच्या गालावर किस केला आणि तिचा गाल दातानं पकडला आणि खूप खूप खुश झाला होता. आणि त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. एनर्जी बाहेर पडली होती आणि तो तिला दिलासा देत म्हणाला आफ्टर सम टाईम बेबी. आणि मग तो उठला, कपडे घातले, तिलाही कपडे घालायला लावले, प्रिन्सेसला मध्ये दोघांच्या घेतलं आणि तिच्याकडे तोंड करून झोपले दोघेही. आणि वरती जो हात होता दोघांचाही, तोही हात हातात घेतला एकमेकांच्या आणि घट्ट दाबला. आणि दुसरा हात प्रिन्सेसच्या अंगावरून एकमेकांच्या हातात बोटं घालून गुंफला होता. आणि दोघेही झोपले. आणि पहाटे पहाटे पुन्हा स्वीटीला लहर आली. आणखी सारखी ती चुळबुळ करायला लागली आणि म्हणायची आर्यन उठ ना, आर्यन माझ्याकडे बघ ना. पण आर्यन खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाल्याने शांत झोपला होता. आणि आता स्वीटी त्याच्यासाठी तळमळत होती. बाकी हा रोमॅन्टिक एपिसोड कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. बाय.